उद्धव ठाकरे यांचा पाडाव करण्याची आयती संधी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चालून आली आहे। आता एवढी मोठी संधी गमावतील ते एकनाथ शिंदे उर्फ भाई कसले आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्याची चर्चा जोरदारपणे राजकीय वर्तुळात सुरू आहे। खरं तर एकनाथ शिंदे नाराज असले की एकतर ते दरेगावात जातात किंवा दिल्लीला जातात, पण या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आणि राजकारण थोडं निराळं आहे। एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी नेमकं काय प्लॅनिंग केलंय, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना हरवणार म्हणजे नेमकं काय करणार आहेत, सविस्तरपणे सांगणार आहे पुढच्या 3 ते 4 मिनिटात। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा। तर काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय शिंदे दिल्लीचा दौरा करत नाहीत। आत्ता तर राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यात एकनाथ शिंदे हे घाईघाईने दिल्ली दौऱ्यावर गेले। खरं तर एकनाथ शिंदे दिल्लीतनं एका दिवसात परतही येणार होते, मात्र त्यांनी आपला मुक्काम वाढवला। आता शिंदे स्वतःहून दिल्लीला गेले की त्यांना भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेतृत्वानं बोलवलं म्हणून ते दिल्लीला रवाना झाले, याची चर्चाही जोरदारपणे सुरू आहे। असो, तो वेगळा मुद्दा आहे। तर या दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। शिंदेंच्या दौऱ्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे विधान परिषद निवडणूक। राज्यसभा निवडणुकीत शिंदे दुसरा उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या रूपानं फक्त एकच उमेदवार दिला। शिंदेंकडे अतिरिक्त मतं असतानाही शिंदे हे बॅकफूटवर गेले। मात्र आता विधान परिषद निवडणुकीत शिंदे अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, कारण एकतर 7 जागा निवडून येतील इतकं पुरेसं संख्याबळ महायुतीकडे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्यात गुप्त मतदान होणार असल्यामुळे क्रॉस वोटिंगचा फायदा महायुती उचलू शकते आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणू शकते। उद्धव ठाकरे यांना हरवण्याची नामी संधी एकनाथ शिंदे आणि भाजपसमोर आहे, मात्र या सगळ्या गोष्टींसाठी काही रणनीती आखण्याची गरज आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून इतकी मोठी राजकीय चाल खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळण्याची देखील आवश्यकता आहे, कारण उद्धव ठाकरेंचा पराभव ही राज्याच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम घडवणारी घटना ठरू शकते आणि त्यामुळेच सविस्तर चर्चा करण्यासाठी, गेम प्लॅन आखण्यासाठी शिंदेंनी तातडीनं दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचसोबत बारामती, राहुरी पोटनिवडणुकांबद्दलही काय भूमिका घ्यायची यासंबंधी भाजपच्या नेतृत्वाशी शिंदेंनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। असंही सांगितलं जात आहे की इतर अनेक दौऱ्यांप्रमाणे याही दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी राज्य भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। महापालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून अनेक ठिकाणी दगाफटका झाला, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं साथ दिली नाही, यासंबंधीचा एक सविस्तर अहवाल शिवसेना शिंदे पक्षानं तयार केलाय। हा अहवाल भाजपच्या नेतृत्वाला शिंदेंनी सोपवला असल्याची चर्चा आहे। राज्यातल्या काही जिल्हा परिषदा अशा होत्या जिथे शिवसेनेला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशा तक्रारी शिवसेना शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला। रायगडमध्ये बहुमत असताना सत्तेपासून दूर राहावं लागलं, फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेत सामील करून घेण्यात आलं नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत जी शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडली असंच सांगितलं जात आहे। आता शिंदेंच्या दौऱ्यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण बघूयात। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यासंबंधीची लढाई अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। कोणत्याही क्षणी अंतिम निकाल येऊ शकतो। त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्लीत जाऊन या लढाईचा कायदेशीर आढावा घेतला। काही ज्येष्ठ विधिज्ञांशी शिंदे बोलले असंही सांगितलं जात आहे। आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे इराण इस्रायल युद्धामुळे गल्फ कंट्रीज किंवा आखाती देशांमध्ये असंख्य भारतीय अडकलेले आहेत। अजूनही शेकडो महाराष्ट्रीयन लोक तिथे अडकलेली आहेत। यापैकी अनेकांना मायदेशी परत आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून लक्ष घातलेलं होतं, प्रयत्न केलेले होते। या संपूर्ण मदत कार्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल शिंदेंनी त्यांचे आभार मानले। हे आभार मानताना प्रत्यक्ष भेटून आभार मानणं हे योग्य ठरेल म्हणूनही शिंदेंनी मोदी आणि अमित शहांची भेट घेतली असं समजतंय। एकंदरीतच भविष्यातील डावपेच आणि नजीकच्या भूतकाळातले काही अनुभव अशा सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली। शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली आणि खासदारांवरची आपली पकड मजबूत करण्याचाही प्रयत्न या छोटेखानी दिल्ली दौऱ्यात केला असंही सांगितलं जात आहे। असोत, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा पूर्णपणे पाडाव करू शकतील का याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका आणि हो, टाइम महाराष्ट्राचं
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.